खमंग कुरकुरीत हा मोड आलेल्या मुगापासून बनवलेला डोसा आहे. ह्यावर कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. चवीला एकदम टेस्टी प्रोटीनयुक्त असा हा डोसा तयार होतो. ह्या पद्धतीने बनवलेला डोसा खाल्ल्यानंतर घरातील लहान मुलं तर सोडा, पण मोठे माणसं सुद्धा अगदी रोज खायला तयार होतील एवढा हा टेस्टी तयार होतो. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मूग आपल्याला एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचे. तर इथे मी 2 कप एवढे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. आता हिरवे मूग घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच 2 लसणाच्या पाकळ्या, अगदी पाव इंच एवढा आलं टाकायचं, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची, त्यासोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. हे वाटत असताना ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करून अगदी बारीक नाही पण थोडंसं रवाळ असं हे वाटून घ्यायचे. ह्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता वापरलेला आहे. तो तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. एकदा मूग अगदी त्या थोडंसं रवाळ असं इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथे मी हे हिरवे मूग वाटून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदीच पातळ नाही किंवा खूप घट्ट सुद्धा नाही. ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, त्यासोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. जिरे पावडरमुळे ह्या डोशाला चव अतिशय छान येते. आणि बाइंडिंगसाठी थोडंसं ह्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. तर 1 कप आपलं मूग असेल तर त्यासाठी 1 टेबलस्पून इतकं बेसन टाकायचे. बेसनऐवजी तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता, पण इथे मी बेसन वापरलेलं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलं. आता हे बॅटर आपण 5 मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि ह्या डोशाला लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी थोडंसं पनीर किसून घेतलेलं आहे. साधारण 60 ते 70 ग्रॅम एवढं हे पनीर आहे. पनीर किसून झाल्यानंतर ह्यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊया. आता इथे आपल्याला चवीनुसार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घालायची. त्यासोबतच थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आणि चवीनुसार ह्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. ह्यासोबतच बारीक चिरलेला गाजर, कांदासुद्धा वापरू शकता. हे छान मिक्स केल्यानंतर लगेच आपण डोसा बनवायला घेऊया. तर डोसा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कांद्याने ते छान असं ह्या तव्याला लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. तवा छान गरम झाला की डोसा आपल्याला छान असा पसरून घ्यायचा आहे. अगदी आपण नॉर्मल डोसा पसरवतो त्याच पद्धतीने इथे हा आपल्याला मुगाचा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता, अगदी पातळ पसरवायचा नाही, थोडासा जाडसर हा डोसा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने छान असा पसरून झाल्यानंतर लगेच हा जो आपण पनीरचा मसाला बनवलेला आहे तो वरती टाकून घ्यायचा आहे. तर हा मसाला आपल्याला अगदी व्यवस्थित असा सगळ्या बाजूने पसरेल असा हा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच इथे मी थोडंसं किसून घेतलेलं बीटसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, पनीरचा पांढरा रंग आणि त्यासोबतच बीटाचा जो हा गुलाबी कलर आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन अगदी छान असं दिसतं आणि बीटसुद्धा खाल्लं जातं. अशा पद्धतीने बीट टाकल्यानंतर हा मसाला आपल्याला चमच्याने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. तर इथे मी चमच्याने हा छान असा प्रेस करून घेतला. डोशाला मसाला छान चिकटला गेला. गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची. मीडियम फ्लेमवरती हा पॅन व्यवस्थित असा फिरवत डोसा एकसारखा असा आपला हा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली होती. तर पहिला डोसा असल्यामुळे थोडंसं ह्या कडा ज्या आहेत त्या चिकटल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी थोडंसं सुरीने कडा मोकळ्या करून घेतल्या आणि डोसा आपल्याला दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मसाला छान भाजला जाईल असं आपल्याला स्लो फ्लेमवरती साधारण अर्ध्या मिनिटासाठी हा डोसा भाजून घ्यायचा आहे. डोसा उलटल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करत करत साधारण 30 सेकंदासाठी दुसऱ्या साईडने डोसा भाजून घेतला आणि पुन्हा आपल्याला हा डोसा उलटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मसाला छान भाजला गेलाय आणि डोसासुद्धा छान खमंग कुरकुरीत असा तयार झाला. तर हा डोसा आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त असा आपला खमंग कुरकुरीत
मोड आलेल्या हिरव्या मुगापासून बनवलेला डोसा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हा डोसा तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असा हा कलरफुल, त्यासोबतच प्रोटीनने भरपूर असा एकदम हेल्दी टेस्टी असा हा डोसा तयार होतो। तर ह्या पद्धतीने मोड आलेल्या मुगाचा डोसा घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।